दर्शको नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण केके न्यूजच्या माध्यमातून पाहताय या जिल्ह्याभरातील पूरबाधित असणारे महामार्ग किंवा रहदारीला जिथं अडथळा आहे अशा रस्त्यांचे अपडेट आपण या माध्यमातून पाहत आहात। काल 1-2 दिवस पावसानं थोडी उसंत दिल्यामुळं थोडंसं कोल्हापूरकरांना हायसं वाटते, पण तरी देखील कोल्हापूरची पूर पातळी अजूनही 47 फुटावरती आहे। धोका पातळीपासून अजूनही कोल्हापूर दूर गेलेलं नाही। काल दिवसभरात राधानगरीमधील धरणाचे स्वयंचलित दरवाजापैकी 2 दरवाजे बंद झालेत। ही एक आनंददायक आणि दिलासादायक बातमी कोल्हापूरकरांसाठी आहे। तरी देखील आजपर्यंत जे ओव्हरफ्लो झालेलं पाणी अजून इथं आलेलं आहे त्याच्या फुगवटीमुळं या जिल्ह्यातील अनेक मार्ग अजूनही बंद आहेत। आत्ताच्या घडीला जवळपास जिल्ह्यातील 94 बंधारे पाण्याखाली आहेत। अनेक ठिकाणी मार्ग बंद आहेत। काल हळदी सडोली या मार्गावरती पाणी संध्याकाळी आल्यामुळं साधारण 2-2.5 फूट पाणी त्या रस्त्यावरती आले। हळदी राधानगरी हा मार्ग अगोदरच बंद झाला आहे। त्याबरोबरच आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते राधानगरी तालुक्यातील राशिवडे आणि करवीर तालुक्यातील परिती या 2 गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता, जो इथून आदमापूर असेल, मुरगुड असेल, निपाणी या रस्त्याकडे जाण्यासाठी रहदारीसाठी उपयुक्त असणारा असा रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। या रस्त्यावरती जवळपास कमरेइतकं पाणी आहे, त्यामुळे हा रस्ता प्रशासनानं बंद केलेला आहे। या ठिकाणी या आपत्ती व्यवस्थापनाचे राशिवडेमधील प्रमुख सरपंच संजीवनी पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मंडळ अधिकारी कोरे आणि तलाठी शहाजी चिंदके यांच्याबरोबरच पोलीस पाटील उत्तम पाटील अशा सर्वांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी रस्ता बंद केलेला आहे। लोकांना या रस्त्याची अपडेट कळावी यासाठी आपण इथे आहोत। आता या रस्त्याला जोडणारा म्हणजे राधानगरी कोल्हापूर या रस्त्याला जोडणारे जे प्रमुख मार्ग आहेत, सडोली हळदी असेल, राशिवडे परिती असेल आणि याच्यावरचा शिरगाव आमजाई हरोडे हा मार्ग असेल, हे सगळे मार्ग बंद आहेत। आता फक्त राधानगरी कोल्हापूरला जोडण्यासाठी फक्त तारळी मार्गे, गुडा मार्गे, खिंडी वरोडे हा एकमेव मार्ग अजूनही खुला आहे। आतापर्यंतची पावसाची परिस्थिती जर पाहिली तर पावसानं थोडी उसंत घेतली, त्यामुळे एक दिलासादायक बातमी आहे। आणि परंतु अजून देखील हे रस्ते बंद आहेत, यासाठी आपण ही अपडेट देत आहोत। हा रस्ता तसं पाहायला गेलं तर जो वरचा भाग आहे, धामोड असेल, चांदेकोते असतील, या भागातून किंवा इथून मुरगुड निपाणी रोडवरती जाण्यासाठी हा मार्ग खरंच अतिशय गरजेचा आहे। त्यामुळं हा मार्ग जर ओपन असेल तर इथून रहदारी होऊ शकते किंवा या मार्गाचा फायदा होऊ शकतो। यासाठी इथल्या ग्रामस्थांची एक मागणी आहे की ह्या रस्त्याचा पूल जो उंच आहे तिथं पाणी येत नाही, परंतु त्याच्यापासून पुढे असणाऱ्या रस्त्यावरती या पुराचं पाणी येते। त्या अनुषंगानं प्रशासनाच्या वतीनं इथं सर्वे करून त्यावरती कार्यवाही करून हा रस्ता कसा खुला राहील, महापुरात उपयोगी पडेल यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं राशिवडेकर ग्रामस्थांच्या वतीनं एक मागणी आलेली आहे। आणि प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे लक्ष देऊन यावरती कारवाई करण्याची खरंच गरज आहे। या मार्गांबरोबरच राशिवडे राधानगरी या मार्गावर सुद्धा येवळेपासून पुढं असणाऱ्या मोहडे या गावापाशी ओढ्यावरती जवळपास 2-2.5 फूट पाणी आलेलं आहे। त्यामुळं तिथल्या ग्रामपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापनानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवलेला आहे। केके न्यूजसाठी कॅमेरामन बाळूसह मी कृष्णाला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।